काय पाहत होतो? त्या गिरणीवाला बोलला होता, मग तो येतोय का नाही त्याचीच वाट पाहतोय. फोन केलता का तुम्ही? हा केला होता ना. हा मग येईल ना. मग आता दिवसभर ऊन आहे पकार राहता मिशील. मग आता दिवस केलाय मग आता येईल. पण दिसतंय तिकडून गाडीवर का आलं कोणची तरी गाडी. मग तोच आहे का? तोच आहे का ना मग? हा तोच आहे. बरं मी पुढे जातो. हा हा हो ना. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही म्हणजे गिरणीवाल्याला फोन केला होता. गिरण म्हणजे छोटी भात अशी मिळ. तर 4 महिने पावसाळ्यासाठी आम्ही एकखटी 4-2 पोती भात ह्या काढून ठेवतोय. मग त्याला बोलावला होता. छोटी गिरण राहते, मोटरसायकल आलता इथे. तर मग तो येणार आहे आज. त्याला फोनही पण केला होता आणि तो म्हणून मी आलो. तर तो पण आला आहे मित्रांनो. आता तर तिकडे आला आहे. तर मग पुढं अर्ध्या रस्त्याला जायला लागेल. तर चला आता मी जातो पुढं रस्त्याला. तिकडून त्याची गाडी आली आहे. तर जे आमचे मित्र आहेत तुकाराम गोडे गिरणीवालं, ते पण आता आलं इथं. हो राम राम. राम राम. कसं काय चालू आहे मग? काय नाही म्हणजे ते हे असं धंदा पाण्याचा काय. धंदा आता ही गिरण कधी घेतली तुम्ही? गिरणीला झालं 1-1.5 महिना घेऊन नाही का. केवढीच घेतले? ती प्रकरणावर भेटले. हां पण मग 29,500 रुपये भरलेत आपण. पण बरं आहे ना, काहीतरी बिझनेस केला पाहिजे ना, आहे का नाही? नाही मग काय आपल्याला परपंचासाठी लागत आहे ना. आणि ही फिरती गिरण आहे म्हणजे काय कुठं नेऊन आनंद? नाही हे डायरेक्ट घरपोच सेवा आहे नाही का. हा घरपोच सेवा. हा कोणी केला ना कोण आहे तर आपण त्यांच्या डायरेक्ट जिडवर जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत जाणार. आपण त्यांचं भात काढून देणार नाही का. तर चला मित्रांनो, आता ही गिरण कशी आहे ती पण मी आपल्याला दाखवणार आहे. आणि आमचे मित्र आहेत तुकाराम गोडे, आता ते पण आता कसा पायली घेतात किंवा कसा पोताभात घेतात ते पण आपल्याला सांगणार आहेत. चला आता आपण ही गिरण खाली गाडीवर खाली उतरवून घेऊ आणि मग भात काढायला आपण सुरुवात करू. मग बोलू बाकीच्या गोष्टी नाही का. तर चला आता आपण गिरण खाली काढून घेऊ. हां कोणता काढायची भात? ह्या गोण्यामधला काढू ना. जुना का नवीन आहे? ह्या जुन्या 2 गोण्या काढू आणि नवीन 2 गोण्या काढू नाही का. हा मग ते सेपरेट काढू. हां नवीन येते सेपरेट काढू नाही का. हां तर मग आता याला किती टाईम लागला आपल्याला साधारण? याला काय जर एक पोत असलं ना हां तर अर्धा तासात आपण काढून टाकू सगळं. तर मित्रांनो, आता इथे सगळी सेवा ही गिरणीवाल्याकडून राहते. मग आपण सहकार्य करायचा, पण मग किती भात कसा टाकायचा ह्या त्यांच्या मनावर राहत आहे. तर चला आता ही गिरण जोडली आपण इथं. हे बा एकदम साधी सोपी गिरण आपली मस्त. आणि मोठ्या मिलमध्ये किती निघत आहे? मोठ्या मिलमध्ये तर 15 मिनिटाला निघत आहे एक पोता नाही का. 15 मिनिटं एक पोता. पण त्याला जास्त पोती लागत असेल ना भात? हा त्याला जास्त पोती लागत आहे. ते कसं मोठा हलर राहतो ना तो. हां फटाफट होत आहे. मग आता याच्यात ओतून घ्यायचा काय आलरमध्ये? हे आता भात याच्यामध्ये टाकायचा. याच्यातला संपला का मग परत टाकीत राहायचं आपण थोडं नाही का. जसा संपेल तसा. तर मित्रांनो, आता आपण हे भात आहे ना गोणी सोडले, हे आता याच्यात टाकू. हा हलर आहे पहा ह्या गिरणीचा. हा हलर छोटा हलर आहे हा. मग याच्यामध्ये आता जसा संपल तसा टाकायचा, थोडा टाकायचा. तर मित्रांनो पहा, आता आपली गिरण चालू झाली. तर एक साईडला तांदूळ आणि एक साईडला कोंडा. म्हणजे तांदूळ एक साईडला पडतात आणि कोंडा जो आहे ना तो एक साईडला पडतो पहा. तर मी आपली दाखवतो पहा आता जवळ जाऊन. तर पहा अशा पद्धतीनं तांदूळ हा या साईडनं पडतोय आणि कोंडा त्या साईडनं पडतोय. म्हणजे तांदळातली घाण त्या साईडनं उडून जाते. एकदम स्वच्छ आणि न चुरलेलं तांदूळ निघतात पहा या गिरणीमध्ये. पहा एकदम स्वच्छ असं तांदूळ आहे ती. जर कोणाला काढायचं असेल ना नक्कीच या गिरणीमध्ये काढा मित्रांनो. तांदूळ आहेत ना एकदम भारी निघतात पहा. मग आता तुम्ही आता बराच दिवस धंदा केला असेल. हा नाही ते आमचा पहिल्यापासून नाही का वडिलांपासून गिरणीचा व्यवसाय आमचा आला. म्हणजे त्या टायमाला पण गिरण होती का? आमची त्या टायमाला जवळजवळ 20 वर्षापूर्वी ना गिरण होती. भाताची दळणाची दोन्ही गिरण होत्या. परंतु ती नाही का डिझेल होती. डिझेलची चक्की होती. त्या टायमाला डिझेल होता? हा डिझेल चालायची. मग त्या टायमाला आम्हाला आठवतं का लय लांब दळायला जायचो आम्ही भात काढायला. हा पण मग ते काय झालं नंतर आम्ही डिझेलची गिरण आणली ना. मग जवळजवळ बऱ्याच लांबून टिटवी म्हणा पिंपरकणे देवगाव हे जवळचे गावं यायचे तिथे दळायला भात काढायला नाही का. लांबून यायचे लोक. म्हणजे पहिल्यापासूनच धंदा तुमचा? पहिल्यापासूनच आहे. आणि मग समजा आता त्या टायमाला तुम्ही मग कसं दळण पाहिली होता त्या टायमाला? त्यावेळेस काय 7-8 रुपये पहिली दळण होता आणि भाताचा पोता 60 रुपये होता. 60 रुपये. आणि म्हणजे
त्या टायमाला असं आता मलाही पण आठवत आहे भरपूरच. आम्ही शाळेत असताना दळणं घेऊन जायचो, सगळा तो काळ आपल्याला पण आठवतोय. आणि आता हा धंदा चालू आहे. आता ती गिरणी काही एवढं मान नाही राहिलं. नाही आता काय झालं हे म्हणजे बारीक गिरणी आल्या ना हां तेव्हापासून. आणि हे कसं इथून वजा तिकडे न्यायला नाही लागत, इथल्या इथं घरपोच राहते नाही का. त्याच्यामुळं मग माणसं काय करतात, फोन करतात आणि डायरेक्ट घरी जेवढं काढायचं तेवढं पात घरी घरपोच सेवा. हा घरपोच सेवा. घरपोच सेवा म्हणजे तुमचं म्हणजे गिरायकांची पण सेवा होते घरपोच, हां आणि त्यांचा पण कामात आहे मस्त, हां. तुमचा पण मस्त व्यवसाय होतोय मस्त असा. तर खरंच आता एक कोणातरी पण तुम्हाला काय वाटतं या धंद्याविषयी, का बुवा तरुणांनी काय संदेश देशात तुम्ही? काय नाही, तरुणांना काही एक सांगायला आपण का बुवा, कोणता ना कोणता धंदा करा बुवा थोडक्यात नाही का. व्यवसाय करा, व्यवसाय करा. छोट्या गिरणी हां, म्हणा, काय असा. हे कसं आपलं सगळं घरचं करून आणि हे करता येते नाही का. हां बरोबर आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचे जे मित्र आहेत तुकाराम गोडे, तुकाराम शंकर गोडे, आता ते पहिल्यापासूनच आमचे मित्र आहेत. आता पहिलं गिरण नव्हतं त्यांच्या, आता गिरण आहे. पण एक त्यांचा असा म्हणजे तरुणांनी संदेश आहे का तुम्ही पण काहीतरी असा व्यवसाय करा, गिरण टाका, दुसरा व्यवसाय करा नाही का. प्रत्येकाने गिरण टाकलो काही प्रत्येकाला होणार नाही ना. तर मग असा व्यवसाय करा काहीतरी. त्यांच्या पहिल्यापासून धंदा होता त्या पण त्यांनी सांगितला. आणि तर मित्रांनो, आपण पण खरंच नक्कीच असा काहीतरी व्यवसाय करा. आणि आता हे गिरणसुद्धा आता बा 4 महिने पहिला जर पावसाळा लागला तर दळण कांडण सगळं घरच्या घरी करा. तर मित्रांनो खरंच मस्त वाटत आहे. हा धंदा पण मस्त आहे त्यांचावाला. तर चला आज मग पण काम होईल. मी पण बरेच दिवस बाहेर होतो, त्यांनी हाक मारली, मित्र ते आले आपल्याकडे. तर चला आता आपल्याला भात काढायचं काम चालू आहे. अशा प्रकारे मित्रांनो ह्या गावाकडल्या मिल राहतात, गावाकडल्या जे गिरणी गावाकडं जे मिल म्हणतात ते काही ठिकाणी आता सिटीमध्ये भात कसा काढतात हे पण माहीत नाही ना. भात कसा राहत आहे आणि त्याचं तांदूळ माहीत आहेत, पण भात कसा राहत आहे कसं काढतात. तर अशा प्रकारे मित्रांनो ही गावाकडे एक छोटीशी मिल आहे. तर हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, जर कोणाला भात काढायचा असेल तर आमच्या मित्रांशी संपर्क साधा, तुकाराम गोडे यांच्याशी. तर नक्कीच ते आपले घरपोच सेवा होतील. पण कोणत्याही गावाला ते येतील, आपण बोलावला तर ते नक्कीच कोणत्या गावाला येतील. त्यांचा नंबर समोर दिसतो आपल्याला, जो समोर नंबर दिसतो ना तुकाराम गोडे, हा त्यांचा नंबर आहे. नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा आणि नक्कीच आपल्या पार घरपोच सेवा होतील. असो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो आहे. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.